उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून एक जोकर हा सध्या या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळं स्टेटमेंट करत आहे आणि त्या जोकराचं नाव आहे संजय राऊत। या संजय राऊतने एक 2-3 दिवस पहिले अजितदादांवर ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं की कोयता गँगचे हे प्रमुख आहेत, त्याच्यानंतर तिथल्या मतदारांना हे धमकवून राहिले आहे आणि यांना आम्ही 4 जून नंतर निपटून घेऊ। या जोकरामध्ये जर इतकी ताकद असती निपटवायची तर ज्या गद्दारांच्या मतावर हा निवडून आला असं म्हणतो तर हा महागद्दार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि मुंबईतून एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून लढायला पाहिजे। पण याची ताकदच नाही आहे ना, याच्या तोंडात जोर आहे फक्त। आणि याला माननीय शरद पवार साहेब काँग्रेसवाले एक जोकर म्हणून फिरवून राहिले महाराष्ट्रामध्ये की बा हा जरा जोकरासारखे हातवारे करतो आणि असा डोळे मिचकवतो, म्हणून याला कमीत कमी या सभेमध्ये भाषण देण्याकरता त्याला बोलवून आहे। आज अजितदादा कुठे ना तो जोकर कुठे, काही दूरदूरपर्यंत संबंध नाही। अरे एकदा उभं राहून तर बघ म्हणा जनतेमध्ये, मग आपली उंची कळेल का बा आम्ही का उंचीचे आहे। असा हा जोकर सध्या महाराष्ट्रात खूप वळवळ करून राहिला। सांगलीमधली जी सीट आहे त्यांची ही 3ऱ्या नंबरवर जाणार आहे आणि याचं खापर जर कुठं फुटल तर हे संजय राऊतांवर फुटणार आहे। उरलेली शिवसेना 4 जून नंतर संपणार आहे किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्या जोकराला आपल्या सर्कसमधून ताबडतोब काढावं लागेल तरच उरलेली शिवसेना ही टिकेल, अदरवाईज ती सर्कस 4 तारखेनंतर बंद होऊन जाईल असं मी या ठिकाणी सांगेन। आणि संजय राऊतांना एक निर्वाणीचा इशारा देतो की जास्त तुम्ही जर बडबड केली तर तुमची जागा सुद्धा दाखवायला आम्हाला 10 मिनिटं लागणार नाही। बारामतीच्या प्रचारालाही तुम्ही जाणार, नेमकं कधी जाणार आणि कशा पद्धतीने तिथे प्रचार करणार? आम्ही 4 तारखेला बारामतीला नागपूरवरून रवाना होणार आहे आणि तिथे अजितदादांनी केलेले कामं आणि अजितदादांनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्या ज्या पद्धतीनं कामं केले जनतेचे ते सुद्धा आम्ही तिथल्या जनतेला सांगणार आहे आणि 200% सुनेत्रा वहिनी तिथे निवडून येणार आहे। याच्यात काही वाद नाही, कोणी कितीही काही म्हटलं तरी काही फरक पडणार नाही आहे। ते म्हणतात ना काय किंवा कोणी स्टेटमेंट केलं की सुनेत्रा वहिनीचा 2 लाख मतांनी पराभूत होतील, काही होणार नाही। सुनेत्रा वहिनी 2.5 लाख मतांनी जास्तच या बारामती मतदारसंघातून निवडून येणार आहे। किती लोक जाणार आहे? आम्ही इथून कमीत कमी 500 मागे म्हटलं होतं, पण काही लोक ट्रेननी जाणार आहे आणि काही गाडीने जाणार, तरी 300-400 लोक जाणार आहेत। का बरं गरज पडली तुमची नेमकी बारामती जायची आणि काय? आमची गरज बारामतीला नाही आहे, पण आम्हाला स्वतःला एक आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नी उभ्या आहेत त्याचा आम्हाला मान आहे आणि म्हणून त्यांचा एक प्रचार करायचा, एक जायचं त्या ठिकाणी उत्साह करायचा आणि तो विजयोत्सव आहे ना। ते तुम्ही सुद्धा पवार आणि पवारांच्याच प्रचाराला जाणार असं काही? आता म्हणजे यादव यांच्या प्रचाराला नाही जात का, ठाकरेंच्या प्रचाराला नाही जात का, शिंदेच्या प्रचाराला जाऊन राहिले, म्हणून पवारांच्या प्रचाराला जातील, त्याच्यात काही वाद नाही। धन्यवाद सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।